मी भारत मुक्ती मोर्चाचा कार्यकर्ता आहे आणि या ठिकाणी जी काय कारवाई करण्यात आलेली आहे तर 27 तारखेच्या रात्री 2 वाजेपर्यंत चावी वाटपाचा वगैरे कार्यक्रम झालेला आहे या ठिकाणी आणि 2009 पासून या लोकांना नोटिसा वगैरे देण्यात आल्या, परंतु जी घरं यांच्यासाठी नव्हती ती घरं यांना देण्यात आली। त्याच्या फक्त चाव्या देण्यात आल्या होत्या। इथला जो आमदार आहे प्रकाश मेहता, त्यांना ह्या झोपडपट्ट्या या ठिकाणी नको आहेत। हायकोर्ट आणि BMCचा हा मोठा स्टंट आहे। या ठिकाणी लोकांना उद्ध्वस्त करणे हा एकच कार्यक्रम या ठिकाणी दिसून येतो आहे। या ठिकाणी जे काही कार्यक्रम झालेले आहेत तर ही संपूर्णपणे इलिगल कारवाई असून यामध्ये लीगल कोणताही भाग नाही आहे। 27 तारखेच्या रात्री चाव्या काय देतात आणि 28 तारखेला सकाळपासून डिमोलेशनचा कार्यक्रम होतो। हा जो काही कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे तो सर्व बेकायदेशीर आहे। या देशामध्ये ही ब्राह्मणशाही पेशवाई अवतरलेली आहे। मनुस्मृतीचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि या ठिकाणी जे कार्यवाहीसाठी लोक आलेले आहेत, ज्यांना BMCचे लोक म्हणता येतील, परंतु मोठ्या प्रमाणावर कॉन्ट्रॅक्ट सिस्टममधले लोक आणलेले आहेत। पोलिसांचा प्रचंड मोठा ताफा या ठिकाणी आणून लोकांमध्ये दहशत पसरवून हा काम केलेला आहे। पोलिसांना सुद्धा काही तसं माहिती नाही आहे। त्यांच्याकडे सुद्धा ऑर्डर्स वगैरे विचारल्या, परंतु त्यांच्याकडे सुद्धा कोणत्याही प्रकारच्या ऑर्डर्स नाही आहेत। ते सुद्धा बिचारे लाचार झालेले आहेत। या मागच्या घटना आहेत। पोलीस लोकांची तर अवस्था इतकी दयनीय आहे की त्यांचे हक्क अधिकारसुद्धा या देशातून नष्ट झालेले आहेत। मला आठवतं आहे की दादरला पोलिसांनी खूप मोठा मोर्चा काढला होता आपल्या हक्क अधिकारासाठी। त्यावेळेस मिलिटरी लावून पोलिसांना मारहाण करण्यात आली होती। आम्ही या ठिकाणी सांगितलं की उद्या तुमच्यावर सुद्धा ही कारवाई होणार आहे, कारण ज्यांच्या हातात कायदा आणि सुव्यवस्था आहे त्यांनासुद्धा काही कळत नाही आहे। आणि ज्यांनी ही कारवाई करण्याचा कार्यक्रम केला तो फडणवीस या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे आणि तो ब्राह्मण आहे आणि या देशामध्ये ब्राह्मणशाही पेशवाही मनुस्मृतीचं राज्य आणण्यात आलेलं आहे। गरिबांसाठी फक्त मृत्यूची दारं मोकळी करून ठेवण्यात आलेली आहेत। या देशाचा जो प्रधानमंत्री आहे नरेंद्र मोदीसुद्धा इमानदार आणि बेईमान लोकांची व्याख्या करतो। आमच्या लोकांना वाटतं की तो आम्हाला इमानदार म्हणतोय आणि बेईमान लोकांना बेईमान म्हणतोय, परंतु तसं नाही आहे। तो बेईमान लोकांना इमानदार म्हणतो आणि इमानदार लोकांना बेईमान म्हणतो। या देशामधून 85% लोकांना नेस्त नाबूद करण्याचं काम या देशामध्ये चालू आहे। 1920 साली टिळकांनी एक पुस्तक लिहिलं होतं, आर्टिक होम इन द वेदात। त्यामध्ये ते असं सांगतात की या अमेरिकेच्या लोकांनी जसं तिथल्या मूळनिवासी लोकांना मारून टाकलं तसं टिळकाच्या पूर्वजांनी या देशातल्या मूळनिवासी लोकांना मारून टाकायला पाहिजे होतं। त्या टिळकाची 2020मध्ये श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आलेली आहे। टिळकाला श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम हा असून केंद्रीय स्तरावर आणि राज्य स्तरावर सगळीकडे हे अशा प्रकारचे कार्यक्रम चालू आहेत। या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी जॉगिंग पार्क निर्माण करण्यात येणार आहे, त्यानंतर गार्डन्स निर्माण करण्यात येणार आहेत। पण इथे ह्या लोकांसाठी काय होणार आहे? या ठिकाणी जवळजवळ 1700 घरं आहेत आणि 400 लोकांना चावी देण्याचा स्टंट निर्माण केला। 400 लोकांपैकी कित्येक लोक चाव्या घेऊन कोयनूरला गेलेसुद्धा आणि परत आलेसुद्धा, त्यांना घरं अद्याप मिळालेली नाही आहेत आणि 1700 घरं तोडून त्यांना काय मिळवायचं आहे हे कोणालाच काही कळत नाही आहे। कुणीच या ठिकाणी उत्तरं द्यायला तयार नाहीत। BMCचे अधिकारी सहाय्यक आयुक्त द्विवेदी साहेब ते या ठिकाणी आले, DMC तिवारी या ठिकाणी आले, त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले। ते सांगत होते की ऑर्डर आहे। कोणत्या प्रकारची ऑर्डर आहे कोणालाच काही कळत नाही। ऑर्डर दाखवायला विचारली तर ऑर्डर न दाखवता ते पळून गेले। परंतु या ठिकाणी जी कार्यवाही करण्यात आली ती भयंकर कारवाई आहे। अशाच प्रकारची कारवाई केवळ या विद्याविहार ईस्टला होत नसून संपूर्ण मुंबईभर अशा प्रकारची कारवाई चालू आहे। या देशातल्या गरिबांना फक्त उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम या देशातल्या सरकारने चालवलेला आहे। यात सर्वच्या सर्व लोक सहभागी आहेत। या ठिकाणचे लोक खास करून BJPचे कार्यकर्ते असूनसुद्धा त्यांना न्याय मिळत नाही। या ठिकाणी रात्री प्रकाश मेहताच्या नावाने घोषणा देण्यात आल्या
आणि प्रकाश मेहता चोर आहे, प्रकाश मेहता मुर्दाबाद, प्रकाश मेहताचा पत्ता नाही आहे, एक जण मारतो दुसरा जेवण वाटतो, हा अशाच प्रकारचा कार्यक्रम देशाच्या स्वातंत्र्यापासून या देशामध्ये चालू आहे। लोकांना काही कळत नाही आहे। काँग्रेस, BJP, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे सगळे एकाच मायेचे मणी आहेत। याचा पत्ता लागून सुद्धा लोक भयभीत आहेत। लोकांना काही सूचनासं झाले आहे, जीव मुठीत घेऊन जगतायत आणि न्याय कुठून मिळेल याची त्यांना भ्रांत पडलेली आहे। आम्ही या ठिकाणी 6 महिन्यापासून काम करतो आहोत। आम्ही RTIच्या माध्यमातून प्रश्न विचारले, परंतु RTIची उत्तरं न देताच या ठिकाणी कार्यवाही झालेली आहे। ही कार्यवाही एकदम भयानक अशी आहे। या देशामध्ये नेमका कोणता कायदा चालू आहे याबद्दल लोक विचारत आहेत। संविधानानुसार कोणतंही काम या देशामध्ये चालू नाही आहे आणि मनुस्मृतीचाच कायदा या देशामध्ये लागू आहे असंच यातून दिसून येते। या देशातले प्रजाजनच काय, जे सरकारी अधिकारी आहेत ते सुद्धा भयभीत आहेत। त्यांना सुद्धा काही सूचना असं झालेल्या आहेत। BMCचे अधिकारी, काही जे छोटे मोठे ज्यांच्या मनामध्ये दयाभाव आहेत, काही पोलिसांमधले अधिकारी त्यांच्या मनात दयाभाव आहेत, अशा अधिकाऱ्यांच्या डोळ्यात सुद्धा आम्ही अश्रू पाहिलेले आहेत। या देशातलं प्रशासन, शासन हे खूप भयंकर निगरगट्ट झालेलं आहे आणि ते या घटना घडवून आणत आहे। हा कार्यक्रम केवळ विद्याविहारमध्येच चालू नसून संपूर्ण मुंबईभर हा कार्यक्रम चालू आहे। आमच्या संघटनेच्या मार्फत बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना एकत्र येऊन मोर्चे चालू आहेत। प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा मोर्चा चालू आहे आणि लाखोच्या संख्येने त्यातमध्ये लोक सहभागी होत आहेत। या देशामध्ये जी पेशवाई, ब्राह्मणशाही माजलेली आहे तिला धडा शिकवण्याचा कार्यक्रम लोक नक्कीच करणार आहेत। या ठिकाणी 1 जानेवारीसाठी भीमा कोरेगावला जो इतिहास घडवला होता त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता दिसून येत आहे। 21 जानेवारीला या मुंबईमध्ये हा मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आहे बहुजन क्रांती मोर्चाचा। परंतु या प्रकारे हे जे पेशवाईचे समर्थक, ब्राह्मणशाहीचे समर्थक, मनुस्मृतीचे समर्थक या देशामध्ये लोकांना भयभीत करून स्वतःचा मनुस्मृती सिद्ध करण्याचा कार्यक्रम करत आहेत। परंतु लोक जरी भयभीत असले तरी आम्ही या लोकांना जागृत करून, एकत्र करून या देशातून या ब्राह्मणशाहीच्या लोकांना, पेशवाईच्या लोकांना या देशातून त्यांच्या देशात पाठवण्याचं काम करू शकतो। या देशातून इंग्रजांना या देशातून हाकलून देण्याचं काम या देशातल्या लोकांनीच केलेलं आहे याची जाणीव या देशातल्या लोकांना आहे आणि त्याची पुनरावृत्ती पुन्हा होण्याची शक्यता आहे। 1 जानेवारी 1818ला 500 बहुजनांनी 28,000 पेशव्यांना कापून काढलं होतं। हा इतिहास आहे, याची तारीख परवाच्या दिवशीच आहे। लाखो करोडो लोक त्या ठिकाणी जमणार आहेत। या महामुंबईमध्ये जो बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून जो महामोर्चा निघणार आहे त्यामध्ये करोडो लोक सामील होणार आहेत। याची जाणीव या ब्राह्मणशाहीला, पेशव्यांना असल्यामुळेच ते लोकांना भयभीत करण्याचं काम करत आहेत। त्यांना न्याय देत नाहीत, त्यावर अन्याय, अत्याचार जास्त वाढलेले आहेत आणि कायदा सुव्यवस्था ठेवणारे लोकसुद्धा भयभीत झालेले आहेत। त्यांच्यावर सुद्धा कोणत्या संकटाची चाहूल लागलेली आहे हे त्यांनाच माहिती पडत नाही आहे। परंतु आम्ही याच मार्गाने सर्वांना जागृत करण्याचं काम करत आहोत आणि लोक जागृत होत आहेत। याच देशामध्ये जो संघर्ष निर्माण झालेला आहे, मिलिटरीपासून ते पोलीस प्रशासनापर्यंत सर्व लोक आमच्या समर्थनामध्ये आहेत। त्यांच्या समर्थनामध्ये केवळ हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट असू शकते, परंतु त्या ठिकाणी सुद्धा आमचा बहुजन समाज मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यांना आम्ही जागृत करण्याचं काम करत आहोत आणि ते जागृत होत आहेत। याचा जी सिद्धता आहे, हे साध्य आहे ते 21 जानेवारीलाच सर्व लोकांच्या लक्षात येणार आहे। हा कार्यक्रम संपल्याच्या नंतर संपूर्ण देशभर सर्व जिल्ह्यामध्ये आम्ही बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून प्रचंड मोर्चे काढणार आहोत आणि ज्या पद्धतीने या देशामध्ये विदेशी इंग्रजांना बाहेर घालून देश स्वतंत्र केला त्याच पद्धतीने
आम्ही बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून या विदेशी ब्राह्मणांना या देशाबाहेर त्यांच्या गावाला, त्यांच्या घराला, त्यांच्या जमिनीवर हाकलून देणार आहोत। हे युरेशियातून आलेले ब्राह्मण खूप माजलेले आहेत, त्यांना धडा शिकवलाच पाहिजे। यासाठी आम्ही सर्व बहुजन समाज एकत्र येत आहोत आणि आमची ही कार्यवाही होणार आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं। हेच आमचा मेसेज सर्व बहुजनांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही मोठ्या प्रमाणावर करत आहोत। जय भीम, जय मूळ निवासी।